आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई। गोवा बनावटीच्या मद्य साठ्यासह 1.16 कोटींचा मुद्देमाल जप्त। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शावडी तालुक्यातील वारुळ हद्दीत धडक कारवाई करून गोवा बनावटीची बनावट विदेशी दारू, आयशर ट्रक आणि अन्य साहित्य असा एकूण 1,16,61,032 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी संतोष बंडू पेटकर राहणार इस्लामपूर जिल्हा सांगली याला ताब्यात घेतलाय। दिनांक 28 सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार MH18BA 8511 या आयशर ट्रकमध्ये दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे समजले। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावून ट्रक चालक संतोष बंडू पेटकर राहणार इस्लामपूर जिल्हा सांगली याला ताब्यात घेतलं। तपासणी दरम्यान पोलँड प्राईड कंपनीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे तब्बल 1380 बॉक्स आढळले। सदर ट्रक हा प्रल्हाद लिंबा धनगर राहणार शिरपूर जिल्हा धुळे यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले असून दोघांविरुद्ध शावडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच कर्मचारी सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, रोहित मर्दाने, सतीश सूर्यवंशी, संजय पडवळ व अमर वासुदेव यांनी केली। पुढील तपास शावडी पोलिसांकडून सुरू आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।